झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत। दादा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, काय तक्रारी आहेत कार्यकर्त्यांच्या? तक्रारी काही नाही, शिवसैनिक लढलेले आहेत चांगल्या पद्धतीनं। संपूर्ण मराठवाड्यात विधानसभानिहाय फिरण्याचं शेड्यूल ठेवलेलं आहे। आत्ता पण 6-7 विधानसभा झालेल्या आहे आणि शिवसेना लढलेली आहे सगळ्या ठिकाणी। एक ताकदीचं मतदान शिवसेनेने घेतलेलं आहे। लाख सवाल, आता इथं पैठणला आहे मी 1,04,000 मतदान शिवसेनेने घेतलेलं आहे। मागच्या वेळेसपेक्षा कित्येक जवळपास 35 ते 30 हजारांनी केला। साधनाने आम्ही निश्चित काही ठिकाणी कमी पडलेलो आहोत, हे मान्यच करायला पाहिजे। परंतु शिवसैनिकाची जिद्द, शिवसैनिकाची एक जी लढण्याची जिद्द आहे, त्याच्या बळावर आम्ही एवढे मतं मिळवले आणि येणार काळात मला वाटतं ज्या ज्या कमतरता राहिल्या त्या सुधार करून विजयासाठी प्रयत्नरत राहण्याचा संकल्प आम्ही सगळ्या बैठकात करतोय। खास करून कार्यकर्त्यांचं एक म्हणणं होतं की या मतदारसंघात किंवा इतरही मतदारसंघात दारूचा आणि पैशाचा महापूर होता। आता तुम्हीच ऐकलं दारू आणि पैसे, आता मी काय बोलू त्याच्याविषयी? निवडणुका जर याच, आता बाबा आढावा परवा बसले होते ते याच विषयी आत्मक्लेश आंदोलन करत होते ना। मला वाटतं असा आत्मक्लेश सगळ्या गावागावात होणार येणाऱ्या काळामध्ये, कारण लोकशाहीची ही एवढी मोठी प्रक्रिया असताना दारू देऊन आणि पैसे देऊन जर मतं मिळवायची पद्धती सुरू होत असेल तर मला असं वाटतं मग खरोखर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढाव्यात का न लढाव्यात हा प्रश्न आहे। मग जे पैसेवाले त्यांनीच निवडणुका लढाव्या, गोरगरीब लोकांनी घरात बसावं अशी स्थिती निर्माण होऊ लागलेली आहे। गुलाबराव पाटील असं म्हटलेत की उद्धव ठाकरे साहेबांनी संजय राऊत यांना आत्ता तरी वळखावं, नाहीतर तुमचे जे काही आमदार आहेत त्याच्यापैकी 10 आमदार आमच्याकडे येऊ शकतात। मग तो उद्धव साहेबांचा पक्ष चांगला कळतो। गुलाबरावांना म्हणा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, तुमचे नेते काय आजारी झाले त्यांना सलाईन वगैरे द्या। संजय शिरसाट असं म्हटलेत की दाढीने कमाल केली आणि दाढीच्या नादी कुणी लागू नये असं संजय शिरसाट म्हटलेत। आणि ते पुढे असं म्हटलेत की दाढीने विधानसभेत कमाल दाखवली, ठाण्याच्या दाढीला हलक्यात घ्यायचं नाही असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं। असं त्यांना माहिती, मला काय माहिती त्याच्यात? हलक्यात घ्यायचं नाही म्हणजे काय? कोणाला बोलत आहेत ते? भाजपला बोलत आहेत का दुसरं कोणाला बोलत आहेत ते मला नाही माहिती आहे ना, त्यामुळे मी कसं बोलतो त्याच्यावर? एकनाथ शिंदे गटाची मागणी आहे की त्यांना महसूल किंवा गृह खातं भेटावं, तुम्ही काय सांगा? आता हे त्यांचा विषय आहे भारतीय जनता पार्टीचा। कोणतं खातं दिलं हे जे दिलं ते घेतील तेवढं तुम्हाला सांगतो। आता किती कोणी नाटक करत असले तरी जे दिलं ते घेतील एवढं तुम्हाला सांगतो। विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जे खातं त्यांना भेटेल ते घेतील असं त्यांचं दावा आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।